तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 10वी गणित भाग 2 याच्यामध्ये प्रकरण क्रमांक 2 मध्ये संकीर्ण प्रश्नसंग्रह 2 जो आहे, तर त्या संकीर्ण प्रश्नसंग्रह 2 मधला प्रश्न क्रमांक 1 आहे. खालील बहुपर्यायी प्रश्नांच्या दिलेल्या पर्याय उत्तरापैकी अचूक पर्याय जो आहे तो निवडायचा. त्यातला योग्य पर्याय थोडक्यात निवडायचा. प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते पायथागोरसचे त्रिकोण आहे? या प्रत्येक पर्यायामध्ये पायथागोरसचा त्रिकोण कुठला आहे? तर याच्यात आपण प्रत्येक संख्या जर चेक करत गेलो, तर समजा मी दुसरा हा जो उत्तर आहे त्याचा पर्याय जर चेक केला, तर याच्यामध्ये 3 संख्या आहेत. 3, 4 आणि 5. यातली सगळ्यात मोठी संख्या कुठली? 5. 5 चा वर्ग करायचा. ओके. 5 गुणिले 5 किती येणार आहे? 5 25. 5 चा वर्ग केला. तर राहिलेल्या जे 2 संख्या आहेत म्हणजे कुठल्या? 3 आणि 4. त्यांचा वर्ग करून जर त्यांची बेरीज केली, तर 3 चा वर्ग किती येणार आहे? 3 चा वर्ग येणार 9 आणि 4 चा वर्ग किती येणार? 16. 3 गुणिले 3 9, 3 त्रिक 9, 4 चौक 16. यांची जर बेरीज केली आपण, तर 16 आणि 9 यांची बेरीज किती येणार आहे? 25. तर बघा, हे पहिलं उत्तर आणि हे दुसरं. तर दोन्ही पण उत्तर काय आलेले आहेत? समान आलेले आहेत. तर अशा वेळी काय म्हणणार? पर्याय बी हे पायथागोरसचे त्रिकोण आहे. बाकी तुम्ही जर चेक केले तर त्याच्यामध्ये असं कुठेही येणार नाही. तर पर्याय बी त्यामुळे बरोबर आहे. आता प्रश्न क्रमांक 2 बघूया त्याच्यातला. काटकोन त्रिकोणात काटकोन करणाऱ्या बाजूंच्या वर्गांची बेरीज 169 असेल, तर त्या कर्णाची लांबी किती? तर काटकोन त्रिकोणामध्ये काय असतं? कर्ण वर्ग बरोबर पहिली बाजू, पहिली जी बाजू आहे तिचा वर्ग अधिक दुसरी बाजू तिचा वर्ग, यांच्या वर्गांच्या बेरीज इतकी असते कर्ण वर्ग बरोबर. आता इथे काय केलंय आपल्याला? काटकोन करणाऱ्या बाजूंच्या वर्गांची बेरीज. वेगवेगळ्या अशा बाजू दिलेल्या नाही, तर डायरेक्ट काय दिले? दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज दिली आहे. ती किती दिली आहे? 169. कर्ण वर्ग बरोबर किती आला? 169. कर्ण पाहिजे असेल तर काय करणार? दोन्हीकडे वर्गमूळ घेणार आहोत. ओके. इकडेही वर्गमूळ घेतलं, इकडेही वर्गमूळ घेतलं. इकडे वर्गाला वर्गमूळ जाईल, फक्त काय राहील? कर्ण बरोबर 169चं वर्गमूळ. जर तुम्ही 13 गुणिले 13 केले तर किती येणार? 169. त्यामुळे 169चं वर्गमूळ किती येणार? 13. म्हणजे त्यातला पर्याय कुठला बरोबर असणार आहे? पर्याय बी 13 हे त्याचं अचूक उत्तर आहे. आता प्रश्न क्रमांक 3 मध्ये खालीलपैकी कोणत्या तारखेतील संख्या हे पायथागोरसचे त्रिकूट असणार? तर याच्यामध्ये एकूण 3 संख्या आहेत. तर या 3 संख्यांमध्ये तारखेमध्ये या 3 संख्या आहेत. सगळ्यात मोठी संख्या कोण आहे? 17. त्या 17चा वर्ग करायचा. 17चा वर्ग कसा करणार? 17 गुणिले 17. तर ते किती येणार? 289. याला क्रमांक 1 द्या. त्यानंतर राहिलेल्या 2 संख्या म्हणजे हा जो 15 आहे, त्या 15चा वर्ग अधिक दुसरी संख्या कुठली राहिली? 8चा वर्ग. 15चा वर्ग कसा काढणार? 15 गुणिले 15 अधिक 8चा वर्ग कसा शोधणार? 8 गुणिले 8. 15 गुणिले 15 केले तर त्याचं उत्तर येणार आहे 225 आणि 8 गुणिले 8 केले तर किती येणार आहे? 64. या दोन्हींची जर का आपण बेरीज केली तर ती किती येणार? 289. तर बघा, दोन्ही उत्तर समान आहेत की नाही बघा. 17चा वर्ग सुद्धा 289 आहे आणि या दोघांच्या वर्गांची बेरीज सुद्धा काय आहे? 289. त्यामुळे पर्याय क्रमांक ए 15, 8, 17 हे जी तारीख आहे ती पायथागोरसचा त्रिकूट आहे. बाकी कुठल्याही बाबतीत असं येणार नाही. त्यामुळे पर्याय 1 बरोबर. प्रश्न क्रमांक 4 मध्ये बाजूच्या लांबी अनुक्रमे कशा आहेत? ए, बी, सी. तर त्या त्रिकोणामध्ये ए वर्ग अधिक बी वर्ग बरोबर सी वर्ग असेल, तर तो कोणत्या प्रकारचा त्रिकोण असेल? तर समजा हा त्रिकोण दिलाय, त्याच्यामध्ये सी वर्ग बरोबर ए वर्ग अधिक बी वर्ग असं जर असेल, किंवा ए वर्ग अधिक बी वर्ग बरोबर सी वर्ग, तर हे कुठल्या ह्याच्यामध्ये होतं? एक बाजू वर्ग म्हणजे पहिल्या बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग बरोबर कर्ण वर्ग. तर हे कुठल्या त्रिकोणामध्ये असतं? काटकोन त्रिकोण. इथं कारण सुद्धा तुम्ही लिहू शकता पायथागोरस प्रमेयाच्या व्यत्यासानुसार. कारण व्यत्यास काय सांगतो? जर बाजू ह्या स्वरूपात असतील, म्हणजे 3 बाजू आहेत ए बी सी आणि त्या ह्या स्वरूपात असतील, ए वर्ग अधिक बी वर्ग बरोबर सी वर्ग, तर तो त्रिकोण कुठल्या प्रकारचा असणार आहे? काटकोन त्रिकोण. तुम्ही पूर्ण वाक्य तर पायथागोरस प्रमेयाच्या व्यत्यासानुसार तो त्रिकोण हा काटकोन त्रिकोण असेल. आता त्याच्यात 5वा, एका चौरसाचा कर्ण 10 वर्गमुळात 2 सेंटीमीटर असल्यास त्याची परिमिती किती असेल? हे शोधायचं. तर त्यासाठी काय करायचं? एक सूत्र वापरायचं आपण. त्यामुळे आपल्याला थोडंसं सोपं होईल. तर परिमिती काढण्यासाठी आधी आपल्याला चौरसाची बाजू माहिती पाहिजे. त्यामुळे चौरसाची बाजू बरोबर
हे सूत्र वापरायचं. 1/वर्गमुळात 2 गुणिले चौरसाचा कर्ण. हे सूत्र नेहमी लक्षात ठेवा, म्हणजे हे उदाहरण पटकन सोडवता येईल आपल्याला. चौरसाची बाजू बरोबर 1/वर्गमुळात 2 गुणिले चौरसाचा कर्ण. मग 1/वर्गमुळात 2 गुणिले चौरसाचा कर्ण किती दिलाय? 10/वर्गमुळात 2. इथे काय होईल? वर्गमुळात 2 ला वर्गमुळात 2 जाईल. 1 गुणिले 10 केले. 10 एके किती येणार? 10 येणार. म्हणजे चौरसाची बाजू किती आली? तर 10 सेंटीमीटर. मग आता त्याची परिमिती काढायची असेल तर 4 गुणिले काय करणार? बाजू. ओके, तर 4 गुणिले किती येणार? 10. 4 गुणिले 10 किती येणार? 4 10 40 सेंटीमीटर. त्याचं अचूक उत्तर किती असणार आहे? 4 गुणिले 10 40 सेंटीमीटर. म्हणजे कुठला पर्याय बरोबर येणार? पर्याय डी 40 सेंटीमीटर हे त्याचं अचूक उत्तर असेल. तर आता प्रश्न क्रमांक 6 आहे. एका काटकोन त्रिकोणात कर्णावरील शिरोलंबामुळे कर्णाचे 2 भाग पडतात, 4 सेंटीमीटर व 9 सेंटीमीटर. तर त्या शिरोलंबाची लांबी किती ते शोधून काढायचे. तर शिरोलंबाची लांबी शोधत असताना इथे तर सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करूया? एक त्रिकोण असा काढूया. त्या काटकोन त्रिकोणामध्ये ए बी सी हा 90 अंश. तर समजा आता कर्णावर शिरोलंब, म्हणजे हा कर्ण कोण आहे? एसी. त्या एसी वर काय टाकायचं? लंब टाकायचं. म्हणजे बी पासून इथे लंब टाका. तर त्यातल्या एकाची लांबी 4 सेंटीमीटर आणि एकाची लांबी 9 सेंटीमीटर. तर त्या शिरोलंबाची लांबी किती? म्हणजे थोडक्यात त्याला नाव देऊया इथे आधी बी. थोडक्यात आपल्याला काय शोधायचं? शिरोलंब म्हणजे बीडीची लांबी काय येणार ते सांगायचं. इथे कुठला प्रमेय वापरणार? तर इथे लिहूया. अशा वेळी कुठला वापरायचा? भूमिती मध्य प्रमेयावरून. तो भूमिती मध्य प्रमेय काय सांगतो आपल्याला? शिरोलंबाच्या लांबीचा वर्ग बरोबर, किंवा शिरोलंबाच्या लांबीचा वर्ग बरोबर इथे एडी गुणिले डीसी. एडी गुणिले डीसी. तर इथे एडीची किंमत किती आहे? 4 आणि डीसी किती आहे? 9. 4 9 36. म्हणजे बीडी वर्ग किती आला? 36 आला. वर्ग जाण्यासाठी काय करायचं? दोन्हीकडे वर्गमूळ घ्यायचं. इकडेही वर्गमूळ घ्यायचं, इकडेही वर्गमूळ घ्यायचं. वर्गाला वर्गमूळ काय होईल? कॅन्सल होईल. इथं कोण राहील? फक्त बीडी. आणि 36चं वर्गमूळ घेतलं तर किती येणार? 36चं वर्गमूळ बरोबर 6 सेंटीमीटर. कारण 6 गुणिले 6 36, त्यामुळे 36चं वर्गमूळ 6. त्यामुळे पर्याय सी बरोबर आहे, 6 सेंटीमीटर. आता प्रश्न क्रमांक 7 मध्ये काटकोन त्रिकोणामध्ये काटकोन करणाऱ्या बाजू 24 सेमी व 18 सेमी असतील तर त्यांच्या कर्णाची लांबी किती? तर आपल्याला हे सूत्र माहिती आहे की काटकोन त्रिकोणाचा कर्ण पायथागोरस प्रमेयामध्ये कर्ण वर्ग बरोबर पहिली बाजू वर्ग. थोडक्यात लिहितो मी आता. पहिली बाजू वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग यांच्या म्हणजे बेरजेच्या वर्गांच्या बेरजे इतका तो कर्ण असणार. तर कर्ण शोधूया. इथे काय येणार? कर्ण वर्ग बरोबर. तर पहिली बाजू कोण आहे? तर पहिली बाजू आहे 24. 24चा काय करायचा? वर्ग करायचा. अधिक दुसरी बाजू कोण आहे? तर ती 18 आहे. 18चा काय करायचा? वर्ग करायचा. तो केल्यानंतर इथे 24चा वर्ग केला तर तो किती येणार? 576 येणार. 24 गुणिले 24 करा तर त्याचं उत्तर किती येणार? 576. आणि 18चा वर्ग केला तर 18 गुणिले 18 येणार 324. त्यामुळे 18चा वर्ग किती लिहूया? 324. आता या दोन्हींची जर बेरीज केली तुम्ही 576 आणि 324 किती येणार आहे? 900. कर्ण वर्ग बरोबर. पण आपल्याला कर्ण पाहिजे, त्यामुळे दोन्ही बाजूस काय घ्यायचं? दोन्ही बाजूस वर्गमूळ घेऊन. ओके, इकडे पण वर्गमूळ घेतला आपण. कर्ण वर्ग त्याचं वर्गमूळ आणि 900चं वर्गमूळ. ओके, तिथं काय होणार? वर्गाला वर्गमूळ काय होणार? जाणार. म्हणजे कर्ण बरोबर 30 गुणिले 30 करा तर 30 गुणिले 30 किती येणार? 900. त्यामुळे 900चं वर्गमूळ किती येणार? 30. म्हणजे कर्णाची किंमत किती आली किंवा कर्ण बरोबर किती आलं? 30 सेंटीमीटर. हे त्याचं अचूक उत्तर आहे. पर्याय बी. तर आता त्यातला प्रश्न क्रमांक 8 बघूया. प्रश्न क्रमांक 8 मध्ये त्रिकोण एबीसी मध्ये एबी बरोबर 6 वर्गमुळात 3, एसी बरोबर 12, बीसी बरोबर 6, कोण एचं माप किती ते शोधून काढायचं. तर याच्यामध्ये समजा आपण हा त्रिकोण काढला एबीसी. एबीसी दिलेल्या किमती आधी लिहूया. एबी किती दिलेला आहे? 6 वर्गमुळात 3. त्याच्यानंतर एसी किती दिलेला आहे? 12. आणि बीसी याची किंमत किती आहे? 6. हे आपण लिहू शकतो की 6 हे कुणाच्या निम्मे आहेत?
12च्या निम्मे म्हणजे 12/2 केलं तर 6 येणार. मग आता इथे 6 कुणाची किंमत आहे जसं आपण इथं बघितलं BC ची किंमत आहे 6 म्हणजे 6च्या ठिकाणी BC ठेवूया. 12च्या ठिकाणी काय ठेवूया AC. हा AC आलेला इथे. AC आणि छेद 2 आहे तसा. थोडक्यात त्याच्यावरून काय आलं आपलं तर BC हा ACच्या काय आहे निम्मा आहे. ओके. आता ही किंमत याच्याकडे थोडंसं लक्ष द्या. 6 वर्गमुळात 3 हे जे आहे. हे मी कसं लिहू शकतो बघा 6 वर्गमुळात 3 तर वर्गमुळात 3/2 गुणिले 12. कारण का समजा हे मी सोडवलं वर्गमुळात 3/2 गुणिले 12 तर किती येणार आहे? बे एके बे, बेसख्ख 12 म्हणजेच काय 6 वर्गमुळात 3 म्हणजे हे मी असं लिहू शकतो 6 वर्गमुळात 3 बरोबर वर्गमुळात 3/2 गुणिले 12. मग आता किमती टाकूया याच्या. 6 वर्गमुळात 3 कुणाची किंमत दिलेली आहे? AB. वर्गमुळात 3/2 आणि 12 कुणाची किंमत आहे? ACची. म्हणजे BC हा ACच्या म्हणजे ह्या कर्णाच्या निम्मा आलाय आणि AC काय आलेला आहे? सॉरी AB काय आलेला आहे? कर्णाच्या वर्गमुळात 3/2. ओके. तर असं जर असेल तर 30-60 30-60 90 प्रमेयाच्या व्यत्यासानुसार काय लिहिलं मी इथे 30-60 90 प्रमेयाच्या व्यत्यासानुसार जी बाजू निम्मी आहे कुठली बाजू निम्मी आहे कर्णाच्या निम्मी BC इथे बघू शकतो त्याच्या समोरील कोण किती अंश असणार आहे 30 अंश म्हणजे A किती येणार आहे 30 अंश आणि जी बाजू वर्गमुळात 3/2 आहे म्हणजे कोण AB त्याच्या समोरचा कोण C किती असणार आहे 60 अंश. आता इथं आपल्याला फक्त काय विचारलंय कोण A चं माप किती तर कोण A चं माप किती येणार आहे इथे 30 अंश म्हणजे कुठला पर्याय बरोबर असणार आहे पर्याय E. पर्याय A 30 अंश हे त्याचं अचूक उत्तर असेल. ओके.